तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भात देखील शरद पवार यांना विचारण्यात आलेलं होतं, मात्र शरद पवारांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिलाय। सोबतच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे। फडणवीस या चर्चेमध्ये नव्हते, अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झालेली होती, त्यामुळे फडणवीसांना यावर बोलण्याचा काही अधिकार नाही अशी प्रतिक्रिया देखील शरद पवारांनी दिली आहे। सोबतच इतरही राज्यामधील राजकीय स्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलेलं आहे। भारत चीन सीमेवर तणावाची स्थिती आहे असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। या मुद्द्यावर संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। सोबतच राज्यातील राजकीय घडामोडींवर देखील त्यांच्याकडून भाष्य करण्यात आले। सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात कोणतीच चर्चा होत नाही असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले। मात्र याआधी जी चर्चा झाली ती अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये झालेली होती असं देखील शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या संदर्भात देखील शरद पवारांनी भाष्य केलेलं आहे। या अर्थसंकल्पामधून देशाच्या विकासाला गती मिळेल अशी आपण अपेक्षा करतो असं देखील शरद पवारांनी म्हटलेलं आहे। 58 वर्षांमध्ये मी संसदेमध्ये कधीच गैरहजेरी लावलेली नाही, मात्र आता अजित पवार यांच्या निधनामुळे शरद पवार हे संसदेमध्ये हजर राहू शकलेले नव्हते आणि या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे। अर्थसंकल्पात ठोस पावलं उचलण्याची अपेक्षा होती असंही ते म्हणतात। सभागृहात जाऊन अंदाजपत्र ऐकता आलं नाही यावरून देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। तर बारामतीमधून शरद पवार यांनी पत्रकारांसोबत संवाद साधलेला आहे। अमेरिकेसोबत कराराचं चित्र लवकरच स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। भारत आणि अमेरिका करार झालेला आहे। अमेरिकेनं भारतावरील टॅरिफही कमी केलेला आहे। या संदर्भात शरद पवारांनी आपलं मत मांडलेलं आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि याच उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवरून शरद पवार यांनी मात्र भाष्य करणं टाळलेलं आहे। यावर मला कोणतंही भाष्य करायचं नाही असं शरद पवार यांनी सांगितलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशाही चर्चा गेले काही दिवस सुरू आहे। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांकडून हे दावे फेटाळले जातात अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे। सोबतच भाजपमधल्या नेत्यांनी देखील हे सगळे चर्चा ज्या आहेत त्या फेटाळून लावलेल्या आहेत। मात्र आता यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे। भारत चीन या सीमेवर तणाव आहे असं देखील शरद पवारांकडून म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे या मुद्द्यावर संसदेमध्ये चर्चा व्हायला हवी ही मागणी शरद पवारांकडून करण्यात आलेली आहे। बारामतीमधून आज शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधलेला आहे। अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। गेल्या 58 वर्षांमध्ये मी एकदाही संसदेमध्ये गेलो नाही असं झालं नाही, मात्र यंदा ते झालं। अजित पवारांच्या निधनामुळे आपण जाऊ शकलो नाही या संदर्भात त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे। सोबतच विलिनीकरणाच्या चर्चांसंदर्भात देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे। विलिनीकरणाची चर्चा ही अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये झालेली होती। फडणवीस या चर्चेमध्ये नव्हते, त्यामुळे फडणवीसांना या चर्चेसंदर्भात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही असं शरद पवार म्हणाले।